त्यामुळे मुंबईमध्ये कोणत्या समीकरणांनंतर मॅजिक फिगर गाठता येऊ शकते हे एकदा जाणून घेऊयात। त्यामध्ये पहिला ऑप्शन साहजिकच येतोय, तो म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना यांचा मॅजिक फिगरच्या पुढे जात आहेत ते 115 ही संख्या होतीये। मात्र ते दोघे एकत्र येतात की नाही याबद्दल अनेक शंका आहेत। दुसरा आहे तो म्हणजे शिवसेना आणि भाजप मित्रपक्ष आहेत, हे दोन्हीही अनेक वर्ष त्यांची युती राहिलेली आहे। मात्र ते दोघे देखील एकत्र येतात की नाही याबद्दल अजूनही शंका आहेत, कारण दोनही पक्षांच्या बैठकी होत आहेत। शिवसेना, मनसे आणि इतर हे सगळे जरी एकत्र आले तरी मॅजिक फिगर गाठता येऊ शकत नाही। त्यामुळे शिवसेना मनसेला टाळी देणार का हाही प्रश्नच। भाजप आणि काँग्रेस हे देखील एकत्र येणं खरं तर म्हणजे असं काही झालं तरच इतिहास घडेल। मात्र तरी देखील ते दोघे एकत्र आले तरी 113 हा आकडा होतोय, 114 साठी त्यांना एक सीट कमी पडेल। भाजप, काँग्रेस आणि इतर असे सगळे जर एकत्र आले तर मात्र 127 चा आकडा गाठला जातोय। मात्र अशी होण्याची शक्यता देखील फारच कमी आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण एकत्र येणार आणि कोणाचा महापौर बसणार याबद्दलचे तर्कवितर्क सध्या बांधले जात आहेत। आज बैठका झाल्या आहेत, उद्या काही बैठका होणार आहेत आणि त्यानंतरच कळू शकेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण सत्ता स्थापन करतंय आणि कोणाचा महापौर होतोय।